अगं असं नाही मम्मी, तुला माहिती आहे ना मुकादम किती ताकदीचा उमेदवार आहे ते. आणि मुळात तात्यासाहेबांसाठी ही जागा किती महत्वाची आहे तुला बी माहिती आहे. त्यांना बी असंच वाटतं की तू जिंकावीस, म्हणून तर त्यांनी मला अपक्ष उभं केलंय ना मुकादमाची मतं खायला. आणि मम्मी हे बघ, मी, वाघमारे, तात्यासाहेब आमच्यातलं कुणीच तुझ्या विरोधात नाही, कुणीच स्वार्थासाठी काहीच करत नाही. वाटलंच तर मी तुझी शपथ घेऊन तुला सांगतो, आम्ही सगळे तुझ्याच बाजून आहोत. खरंच समजे माझ्या बाजूने आहेत का? होय. मला वेळ कळत की समजे माझ्या बाजूने आहेत का नाही ती. तर तुझ्या बाजूनं कोण कोण आहे हे तू कसं ओळखणार? आपण काय करू, छोटस मतदान घेऊ, मग त्याच्यावरनं कळल का माझ्या बाजूने कोण आहे, तुझ्या बाजूने कोण आहे ती. अगं मम्मी कशाला उगाच विषय वाढवतोस तू? घरात मतदान कशाला? कशाला म्हणजे मला बघायचंय तुझ्या बाजूने कोण आहे, माझ्या बाजूने कोण आहे ती. अगं मम्मी पण मी सांगतोय ना तुला, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? मी हे बघ सत्या तुझ्यावर विश्वास आहे, पण माझा बाकीच्यावर विश्वास नाही, मला करू दे. अगं पण मम्मी घरातच जर आपण मत. माझी इच्छा आहे म्हणून कर. बरं ठीक आहे, तुला जर हे करावं वाटतंय ना तर आपण हे बी करूया. ठीक आहे, तिला जर आत्मपरीक्षणच करायचं असेल तर करूयात आपण मतदान. काय तुम्ही जे म्हणताय तेच म्हणतात ती. सपना एक काम कर, वही पेन कागद सगळं घेऊन ये, आपण इथं चिठ्ठ्या तयार करू. सगळेजण तयार आहेत ना या मतदानाला? चला तर बघ. Satya, the bloody full guy. The donkey guy. Disgusting. हो हो, Yes. आज सकाळी नक्की दूधच पिलं होतं ना? नाही, सकाळी सकाळी एवढं इंग्लिश तोंडातनं फुटायला लागले म्हणून म्हणलं. दाजी, I know. घ्या. आता तुला पण इंग्लिश बोलायचंय का? म्हणजे तसं नाही, मला माहितीये तुम्ही त्या सत्याच्या नावाने शिव्या देत असाल. हे समज त्या तात्याचंच कारस्थान आहे. पण मी म्हणते सत्याचा अचानक त्याच्या आईच्या विरोधात निवडणूक लढवायला कसं काय तयार झालं? त्या तात्या साहेबांनी हिरीत उडी मार म्हणलं ना तरी तो सत्य हिरीत उडी मारल. तात्या साहेबांचा लय जीव आहे त्याच्यावर, तात्याच्या शब्दाबाहेर नाही तो. मी काय म्हणते, तुम्ही ना त्या सत्याचा विषय लवकर मार्गी लावा. होय. लोकांमध्ये लई रिस्पेक्ट येतात, लाडका आहे तो, आणि तो अपक्ष म्हणून उभा राहिला ना तर लई जड जाणार आहे आपल्याला. तुम्ही ना त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. काय झालं, असं का बघताय? अगं काय खतरनाक डोकं आहे तुझं. डायरेक्ट बंदोबस्त, काय खडी फोड्या पाठवतेस का काय मला? अहो तसा बंदोबस्त नाही म्हणत आहे मी, सत्यानं निवडणुकीचा फॉर्मच नाही भरला पाहिजे असं काहीतरी करा. असंच काहीतरी करायला पाहिजे. मला काय वाटतंय, तुम्ही ना सत्याच्या आईला हाताशी घ्या. म्हणजे कसं आहे, आता सत्य त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे काय त्यांना आवडलेलं नसणार, 100% त्या नाराज झाले असणार. आपण त्यांच्याच नाराजीचा फायदा करून घ्यायचा. माझी लाडाची बायको. नाही असं आहे तू माहिती मला, पण एवढं बरं वाटलं ना. म्हणजे काय आहे तुझं डोकं, तुझ्याशी लगीन केलं म्हणून बरं झालं, नाहीतर माझ्या विरोधात निवडणुकीत उभी राहिली असतेस तू. पॉलिटिकल हा टिकल आपलं लगीन टिकल. आता बघच त्या सत्याचा कसा बंदोबस्त करतो तो. तर ह्या आहेत चिठ्ठ्या. आता तुम्हाला ज्या उमेदवाराला निवडून द्यायचंय त्या उमेदवाराचं नाव ह्या चिठ्ठीवर लिहायचं. तर उमेदवार नंबर 1 मम्मी आणि उमेदवार नंबर 2 सत्यदादा. आणि हे गुप्त मतदान असेल त्यामुळे सगळ्यांनी गुप्त नाव लिहा. हे घे सत्यदा, तुला एक. पप्पा धरा, मम्मी, मंजू वहिनी, सगळ्यात लास्ट सपना वहिनी.
हे घे. सर चला स्वतःची राहिली. चला चला लवकर. गुप्त मतदान आहे, गुप्त मतदान. चला टाइम ओव्हर. चला तर चला सगळ्यांनी आपापल्या चिठ्ठ्या बाउलमध्ये टाका. तर बघूया आजच्या घरगुती मतदानामध्ये कोणाला जास्त मतं मिळणार, मम्मीला का सत्यदादाला. तर ही आहे पहिली चिठ्ठी. भया मम्मी हे तर तुझे जिंकन ना, हे तुम्ही हारणार आहेत. चेहरा कसं केलंय आधीच हारल्यासारखा. तर पहिलं मत कुणाला जाते ते बघूया आपण. तर पहिलं मत मिळालेलं आहे मम्मी साहेबांना. ही झाली पहिली चिठ्ठी. मला वाटलंच होतं. तर ही आहे दुसरी चिठ्ठी. सांगा बरं कुणाला मिळेल. मम्मी मम्मी मम्मी. दुसरं मत गेलेलं आहे मम्मी साहेबांना. मम्मी तू ना अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळ्यात